उदय सामंत आणि भुमरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली। त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळाला नाही। येत्या 30 तारखेला सरकारला दिलेले 3 महिने पूर्ण होतील आणि आता मराठा तुम्हाला पुन्हा रस्त्यावर दिसेल असा इशारा मनोज रांगे पाटलांनी दिलाय। बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि महिला शिपाई यांना निलंबित करण्यात आले। सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात ठेवावं अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। करेगट्टा पहाडीवर जवानांना रोखण्यासाठी माओवाद्यांनी आयडी स्फोटकं पेरून ठेवली आहेत। आयडीची स्फोटकं शोधून ती जागोजागी निष्क्रिय करून जवान पुढे जात आहेत। आयडीची स्फोटकं जवान कशा पद्धतीनं स्फोट करून निष्क्रिय करतायत याचा एक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। अकोला जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। या कारवाईत पोलिसांनी 9 तलवारी जप्त केल्या। विविध गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेले आरोपी, तडीपार असलेल्या आरोपींना अटकही केली। वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे। शुगर डाऊन झाल्यानं काल वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल केलं होतं। आता पुढील उपचाराबाबत तज्ञ समिती निर्णय घेणार आहे। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये शिवानी अग्रवालला कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय। दरम्यान दर बुधवारी शिवानी अग्रवालला येरवडा पोलीस स्थानकामध्ये हजर राहावं लागणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एप्रिलचा हप्ता पुढच्या आठवड्यामध्ये दिला जाईल असं सांगण्यात येत आहे। तर महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे येतील असं अदिती तटकरेंनी सांगितलं होतं। पण या योजनेमध्ये काही महिलांना फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत। स्वतः अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। पीएम आवास योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागानं उत्तम कामगिरी केली आहे। केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली। 24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना आता रात्री 11 नंतर शीतपेय विकता येणार नाहीत। मेडिकल स्टोअर्सना नोटिसा बजावून रात्री 11 नंतर शीतपेय विकू नये अशा सूचना पोलिसांनी दिल्यात। जर कोणी मेडिकल विक्रेता शीतपेय विकताना दिसला तर त्याला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात आता बदल करण्यात आला आहे। उत्पादन उद्योगाच्या प्रकल्पाची किंमत मर्यादा 1 कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे। काही महिन्यांपूर्वी राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलं होतं। त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। त्यानुसार आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत औषधी गुणवत्ता तपासणी सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। राज्याच्या कृषी विकासात सहकारातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचे मोठे योगदान असून सुद्धा अद्याप राज्यातील 68 तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीत। हे लक्षात घेऊन आता शासनानं राज्यात नव्यानं 65 कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसतानाही चर्चा करत असतात। लाडकी बहीण योजना ही बहिणींना दिलेली भाऊबीज आणि रक्षाबंधन आहे, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे आणि ज्या बहिणी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणारच असंही अजित पवार म्हणाले। एसएनसी म्हणजे इसेन्शियल। एकनाथ शिंदेंची महाराष्ट्राला गरज आहे। हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत। महाराष्ट्राच्या जनतेसाठी सोन्याचे दिवस आणण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला। आता मी डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन उठाव करण्याची हिंमत आणि धाडस या एकनाथ शिंदेंनी दाखवलं। ज्यांनी लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला त्यांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला। शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। आमच्या हातातील भगवा झेंडा आम्ही कधीही खाली ठेवलेला नाही आणि तो भविष्यातही अभिमानानं फडकवत राहणार असं ते म्हणाले। कसब्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेच्या पाहणीवेळी अजित पवारांनी मीडियाला रोखलं। आम्हाला काम करू द्या, मराठी सांगितलेलं कळत नाही का असं म्हणत अजित पवार मीडियावर भडकले।
शरद पवार आणि अजित पवारांमध्ये कौटुंबिक नातं आहे, पण आम्ही मोदींच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आणि हीच आमची राजकीय भूमिका आहे, असं स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी दिलं. सांगलीच्या मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मुख्यमंत्र्यांना ऐकूच आलं नसतं तर काय झालं असतं, असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलं. तर अर्थ खातं अजितदादांकडे आहे, त्यामुळे अजितदादांच्या कानात निधीबाबत सांगावं असा सल्ला सीएम यांचे निकटवर्तीय समित कदम यांनी दिला. दुकानदारांकडून धर्म बघूनच खरेदी करावी असं आवाहन नितेश राणेंनी केलं. दरम्यान त्यांच्या भूमिकेला धुळ्याचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी पाठिंबा दिला. नागपूर इथून राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेला सुरुवात झाली. हा महाराष्ट्र गौरव रथ रामटेक आणि सेवाग्राम मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेला मुक्ताईनगरमधून सुरुवात झाली. उंट, घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा तयार करून वाजत गाजत मुक्ताईनगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रथयात्रेला कोकणातून भव्य प्रारंभ करण्यात आला. कलशाचं पूजन करून रथयात्रेचा शुभारंभ झाला. तर शेकडो कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभाग या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अखेर माफी मागितलेली आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार संजय गायकवाड यांना फोन करून समज दिल्याचं कळतंय. महाराष्ट्रात उद्योगाला जी वीज दिली जाते ती देशात सर्वात महाग वीज आहे, त्यामुळे उद्योजक सुद्धा फार महाराष्ट्रामध्ये यायला तयार नाहीत. राज्याचे उत्पन्न कमी झालं की विकासाची कामं करता येत नाहीत असं म्हणत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील निवडणूक काँग्रेस लढणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तसे संकेत दिले. भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीमध्ये स्वागत कंपाऊंड परिसरात असणाऱ्या 4 मजली फर्निचर गोदामाला लागलेली आग तब्बल 36 तासानंतर आटोक्यात आली आहे. मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये 20 वर्षीय तरुणानं पती पत्नीसह मुलावर कैचीनं हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झालाय, तर मुलगा आणि आई जखमी आहेत. नागपुरात बारमध्ये 2 ग्राहकांमध्ये जोरदार राडा झाला. यात अर्जुन कारला यांना लोखंडी रॉडनं जोरदार मारहाण करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या डोक्याला 15 टाके पडले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये नदी सुधार प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केलाय. दरम्यान तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली. पुण्याच्या भोरमधील अंगसुळे गावात केमिकल मिश्रित ताडी प्यायल्यानं 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गावातील महिलांनी आक्रमक होऊन गावातील ताडी विक्री केंद्र आणि अवैध दारूच्या दुकानांची तोडफोड केली. पिंपरीमध्ये नदी सुधार प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला. मुळा नदीच्या काठावर आंदोलकांनी पदयात्रा काढत विरोध केला. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये थेट नियुक्तीचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. याबाबत महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेनं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. वारंवार मंत्री, अधिकारी यांची भेट घेऊन सुद्धा काम होत नसल्यानं आता क्रीडा मंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी केली आहे. वर्धा भाजप कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. अध्यक्षपदासाठी 9 जणांच्या नावाची चर्चा आहे. इच्छुकांची मतं या बैठकीतून जाणून घेण्यात आली. दरम्यान आता हा अहवाल प्रदेश पातळीवर सादर केला जाणार आहे. पुरंदरच्या सासवडमध्ये रावसाहेब पवार यांचा 81वा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यावरही भाष्य केलं. पहलगाम हल्ला हा जाती धर्माला धक्का नाही, तर भारत आणि भारतवासियांवर हल्ला होता, असं शरद पवार म्हणाले. गडचिरोली आहेरीमध्ये आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी नागरिकांना शेतीचं साहित्य वाटप करण्यात आलं. दरम्यान प्रशिक्षित उमेदवारांना धनादेशाचंही वाटप करण्यात आलं. तुळजापूर तालुक्यातील माळुमरा गावच्या ग्रामस्थांनी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत आंदोलन केलं. सोलार कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाला विजेचा धक्का लागला होता, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान यात कंपनीची चूक आहे, ही कंपनी गावातून हद्दपार करा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे नांदेडच्या कंधार आणि मुखेड तालुक्यात आंब्याचं नुकसान झालं. काढणीला आलेला आंबा गळून पडला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पारा 43 अंशांवर गेला. उष्णतेच्या लाटेमुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. हिंगोली जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे, यामुळे पपई बागांना फटका बसलाय. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. चिपळूणच्या वशिष्ठी नदीपात्रातील साठवण टाकीचं काम प्रगतीपथावर आलंय, त्यामुळे लोटे MIDCचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. नाशिकच्या पांडवलेणी इथल्या डोंगरावर 2 पर्यटक अडकले होते. ट्रेकिंगसाठी गेले असता ॲडव्होकेट उमेश वाझाडे आणि तेजस वाझाडे हे पिता पुत्र डोंगरावर अडकले. दरम्यान 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोघांची सुटका केली. 2019च्या महापुरात खचलेल्या चिपळूणच्या गोकुळ बायपास इथल्या वशिष्ठी नदीवरील इंद्रोण पुलाच्या दुरुस्तीचं काम अखेर मार्गी लागलंय. त्यामुळे आता पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानं वाहनधारकांनी समाधान व्यक्त केलं. नांदेडमध्ये पालिकेनं अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान कारवाई दरम्यान वझिराबाद परिसरात एका महिलेनं अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. कोणतीही पूर्वकल्पना न देता पालिका अतिक्रमण तोडत असल्याचा आरोप या महिलेनं केला. गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या कटेझरी गावात पहिल्यांदाच बस दाखल झाली. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर या गावात बस धावली, त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी मिरवणूक काढत आनंद साजरा केला. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या सिद्धेश्वर तलावात शेकडो माशांचा मृत्यू झालाय. दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल विभाग, वन विभाग आणि भूमी अभिलेख यांनी एकत्रितपणे येऊन राज्यात पहिल्यांदाच पुनर्वसित गावातील 40 ग्रामस्थांची नावं सातबाऱ्यावर आणण्याची कार्यवाही केली. राज्यात अशा प्रकारचा प्रोजेक्ट पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील पुनर्वसित भांबे गावात राबवण्यात आला. साताऱ्याच्या आटके गावात भरवस्तीमध्ये बिबट्याचा वावर आढळलेला आहे. बिबट्याचा हा वावर सीसीटीव्हीत कैद झाला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्याच्या चांदाडोहमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. रत्नागिरीच्या कर्देगाव पर्यटनाचं रोल मॉडेल बनतंय आणि यासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेअंतर्गत 14 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. तोरणमाळच्या पर्यटनाच्या अनुषंगानं विकास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीनं तोरणमाळचा पाहणी दौरा केला. समिती या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या अनुषंगानं कामं सुचवणार आहे. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंचू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या घटनेनंतर भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करतायत. नवी मुंबईतल्या सीबोर्डच्या DAV शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या विरोधात पालक उद्या शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन करणार आहे. हँडग्लोव्ज व्यावसायिकाला विश्वासात घेऊन तब्बल 62 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर तहसील पोलिसांनी आरोपी मयूर चांदणेला अटक केली आहे. फसवणूक करून फरार झालेल्या मयूर चांदणेला हरियाणामधून ताब्यात घेतलंय. नागपुरात 32 ग्रॅम MD पावडरसह एका कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून MD पावडरसह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जळगावात नूतन मराठी महाविद्यालयाच्या आवारात एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची माहिती आहे. मावळ तालुक्यातील घोरवडेश्वर डोंगरावर एक महिला ट्रेकिंग दरम्यान पडली. महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. नाशिकमध्ये जाधव बंधू हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना SITनं ताब्यात घेतलंय. SITकडून कसून चौकशी केली जाणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदानाच्या वेळी 2 गटात वाद झाला. सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत हा वाद मिटवला.